सुरेखा काकू हसत हसत माझ्याजवळ आली आणि मला आलिंगन दिलं. तिला पाहून मी खूपच आनंदित झालो, कारण तिथे माझ्या ओळखीचं कोणीच नव्हतं. सुरेखा काकूचं लहानपण माझ्या गावातच गेलं होतं. ती तिच्या एका नातेवाईकाकडे राहून शाळेमध्ये जात होती. तिने मला आलिंगन दिल्यावर मला खूपच छान वाटलं. तो अनुभवच वेगळा होता. मला काहीच समजलं नाही, पण तिचा स्पर्श मला तिच्याकडे ओढत होता. माझं मन म्हणत होतं असंच तिच्या आलिंगनामध्ये राहावं. मग रात्री काकू मला तिच्या घरी घेऊन गेली. रात्रीचे 10 वाजले होते. तेव्हा ती म्हणाली, चला आता आपण दोघे झोपूया. बाहेर इकडे खूप थंडी पडत होती आणि आतमधलं वातावरण हळूहळू गरम व्हायला लागलं होतं. मग काकू एकदम माझ्याजवळ आली. जवळ आली म्हणण्यापेक्षा चिटकलीच. मित्रांनो, ही एक सत्य घटना आहे. मी एका नातेवाईकांच्या लग्नासाठी काकूच्या गावी गेलो होतो. तसं मी ते लग्नासाठी जायला तयार नव्हतो, पण माझ्या आईवडिलांनी मला बळजबरीने तिथे पाठवलं. त्या गावामध्ये माझे एका नातेवाईकांच्या काकूचं घर होतं. तिचं नाव सुरेखा होतं आणि तिच्या लग्नाला जवळपास 6 वर्ष झाली होती. पण त्यांना काही मुलबाळ नव्हते. काकू सुद्धा त्या लग्नामध्ये आली होती. तिथे गेल्यावर मी तिला लांबूनच बघितलं आणि मी तिला ओळखलं. ही आमच्या गावामध्ये राहणारी काकू आहे. पण तिने माझ्याकडे बघितलंच नाही. ती आमच्या गावामध्ये 12वीपर्यंत शिकली होती. मला ती लहानपणापासूनच आवडत होती. ती माझं लहानपणी खूप ध्यान ठेवत होती. आता मी काकूला जवळपास 6 वर्षानंतर बघत होतो. ती तिच्या लग्नाच्या आधी एकदा गावामध्ये आली होती. पण आता मी जेव्हा तिला बघितलं तर मी नुसतं तिच्याकडे बघतच राहिलो. तिच्या सुंदरतेचे वर्णन मी शब्दांमध्ये सांगू शकत नाही. त्या दिवशी पहिल्यांदाच माझ्या मनात स्त्रियाविषयी आकर्षण निर्माण झालं होतं. मी थोडं एकटा राहणार मुलगा आहे. लवकर कोणासोबत माझी मैत्री होत नाही. मी बोलतही नाही जास्त आणि मुलीसोबत तर अजिबात नाही. परंतु त्या दिवशी काकूच्या सुंदरतेने माझे विचारच बदलून टाकले. मी त्यांच्या मिठीत जाण्याचे स्वप्न पाहू लागलो. मला माहिती नाही माझ्या मनामध्ये असे विचार काय येत होते, पण मी माझ्या मनाला समजवण्याचा खूप प्रयत्न करत होतो. पण माझं मन ऐकतच नव्हतं. काकू जिथे जिथे जात होती, मी त्यांच्या मागे जाऊन जाऊन त्यांना गुपचूप बघत होतो. त्या दिवशी पहिल्यांदाच माझे हृदय मी इतके असह्य झालेले पाहिले की काही तासातच माझे रूपांतर एका चांगल्या माणसातून वेड्यात झाले. फेब्रुवारीचा महिना होता, तर थंडी खूपच वाढत चालली होती. लग्नाचे वातावरण होते, त्यामुळे झोपेची व्यवस्थाही चांगली नव्हती. एवढ्या थंडीत रात्र कशी घालवायची? पण देवाने माझी प्रॉब्लेम सोडवली आणि काकूला पाहून मला खूप आनंद झाला. सुरेखा काकूचं लहानपण माझ्या गावातच गेलं होतं. ती तिच्या एका नातेवाईकाकडे राहून शाळेमध्ये जात होती. तिने मला आलिंगन दिल्यावर खूपच छान वाटलं. तो अनुभवच वेगळा होता. मला काही समजलंच नाही, पण काकू माझ्यापासून अलग होत म्हणाली, रवी तू कधी आलास? मी म्हणालो, काकू मी दुपारच्याच वेळी आलो. काकू म्हणाली, काय झालं, तू खूप परेशान दिसत आहेस? मी म्हणालो, आता रात्र होणार आहे आणि मी माझ्या राहण्याच्या व्यवस्थेबद्दल विचार करतोय की आता रात्र कुठे घालवू. तेव्हा ती म्हणाली, यात एवढं काळजी वाटण्यासारखं काय आहे? चल मी तुला माझ्या घरी घेऊन जाते आणि तू आजची रात्र माझ्यासोबत माझ्याच घरी थांब. तेव्हा मी खूपच आनंदित झालो आणि काकूसोबत निघालो. खूप अंधार पडलेला होता. काकू मला म्हणाली, रवी तुझा हात माझ्या हातामध्ये दे. या रस्त्यावर तू नवीन आहेस, तुला या अंधारात काही समजणार नाहीस. मग मी माझा हात काकूच्या हातामध्ये दिला, तर तिचा तो नाजूक मुलायम हात माझ्या हातात आल्यावर मला काहीतरी वेगळंच फील झालं. हळूहळू आम्ही दोघंही एकमेकाचा हात धरून त्यांच्या घराकडे निघालो आणि त्याच रस्त्याने आणखी काही लोक आपल्या गावाकडे जात होती आणि आमच्या पुढे 3-4 महिला सुद्धा चालत होत्या आणि त्या सर्वजणी काकूबद्दलच बोलत होत्या. त्यातील एक महिला म्हणाली, प्रेमीला उद्या तुझ्या मुलीचा साखरपुडा आहे, तेव्हा तो सुरेखाला साखरपुड्याला आमंत्रण देऊ नको, नाहीतर अपशकुन होईल आणि अशा शुभप्रसंगी वांजबाईची सावली सुद्धा नाही पडली पाहिजे. एका महिलेने तर एवढं सुद्धा म्हटलं की तिच्या नवऱ्याने तिला घटस्फोट दिला पाहिजे आणि दुसरे लग्न करून त्याचा संसार थाटला पाहिजे. तेव्हा अंधार जास्त असल्यामुळे त्या पुढच्या महिलांना काहीच कळलं नाही. आम्ही त्यांच्या मागे चालत आहोत, त्यामुळे त्या असं बोलत होत्या. हे बोलणं ऐकून तर काकूंनी एकदा माझा हात जोरात दाबला. काकूला खूप त्रास होत होता. मला सुद्धा हे ऐकून खूप दुःख झालं की काकू किती सहन करत आहेत. आणि थोड्याच वेळाने काकू खूप जोरजोरात रडू लागली. त्यांना खूप जास्त दुःख झालं होतं. मी तिला थांबायला सांगितलं आणि ती थांबली. मी तिचे दोन्ही हात पकडले आणि म्हणालो, काकू हे लोक काय बोलतात याकडे तुम्ही जास्त लक्ष देऊ नका. आणि तुम्हाला माहिती आहे ना, यात तुमचा काही दोष नाही. तुम्ही कशाला दुःखी होता? तुम्ही खूप चांगले आहात. बघा, एक ना एक दिवस सगळं चांगलं होईल. मी बोलताच
ती रडू लागली आणि मला मिठीत घेत म्हणाली, रवी, ही आजची गोष्ट नाही. हे माझ्यासोबत होतच राहतं. मला अजिबात जागावेसे वाटत नाही. मी मग तिला माझ्यापासून वेगळे केले आणि तिच्या ओठावर बोट ठेवले आणि म्हणालो, काकू असे बोलू नका. मी तिला समजावून सांगितले आणि मग ती शांत झाली. जवळपास अर्धा घंटा चालल्याच्या नंतर आम्ही काकूच्या घरी पोहोचलो. घरात गेल्यावर मी पाहिलं की काका घरी नाहीत. मी काकाबद्दल विचारलं तर ती म्हणाली, तुझे काका काही कामासाठी दिल्लीला गेले आहेत आणि 2-3 दिवस येणार नाहीत. जेवण तर आम्ही लग्नामध्येच केलं होतं. मग काकूने लगेच दोघांचं अंथरूण टाकून दिलं. थंडी जास्त होती म्हणून आम्ही दोघे आपापल्या बाजेवर रगीमध्ये घुसून एकमेकांना बोलू लागलो. थोड्या वेळ अशाच गप्पा मारल्यानंतर अचानक मी काकूला विचारले, काकू, तुमच्या लग्नाला इतकी वर्ष झाली, तुम्हाला आणखी मूळबाळ कसे काय झाले नाही? माझे बोलणे ऐकून काकू खूप उदास झाली आणि ती आश्चर्यचकित होऊन म्हणाली, रवी, तुला काय सांगू, कदाचित तुझ्या काकामध्येच काहीतरी कमी आहे. त्यांनी गोष्ट आतापर्यंत मला सांगितली नाही म्हणण्यापेक्षा माझीपासून लपवली आहे. मी ज्या दवाखान्यामध्ये टेस्ट करायला गेले होते तिथे एक माझी मैत्रीण आहे आणि तिनेच मला सांगितले की तुझ्या नवऱ्यामध्येच प्रॉब्लेम आहे. आणि मी आजपर्यंत याविषयी त्यांच्यासोबत कुठलीच चर्चा केली नाही. पण ते दवाखान्यापेक्षा साधू महात्मे लोकांवर जास्त विश्वास ठेवतात आणि त्यांच्यावर पैसेसुद्धा खूप खर्च करतात. कोणी म्हणतात 6 महिन्यात खुशखबरी भेटेल, तर कोणी म्हणतं वर्षभरात भेटेल. हे सगळं 6 वर्षापासून असंच चालू आहे आणि आता तर एकाने सांगितले की 3 महिन्यातच तुम्हाला खुशखबरी भेटेल. परंतु रवी, मला माहिती आहे या असल्या गोष्टीने काहीच होणार नाही. आणि एवढं बोलताच काकू रडू लागली. मला सुद्धा हे ऐकून खूपच वाईट वाटलं आणि मी माझ्या बाजीवरून उठून काकूच्या बाजीवर बसलो आणि माझ्या हाताने काकूचे आसूर पुसू लागलो. मग मी परत माझ्या बाजीवर बसणार तेवढ्यात काकूने माझा हात पकडला आणि मला म्हणाली, रवी, तू जर आज इथे नसतास ना, तर मी माझ्या जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं असतं. रवी, तू खूप चांगला आहेस आणि तू मला आज वाचवला आहेस. हे बोलत असताना काकू माझ्या हाताला दाबत होती. तिच्या मनात काय चाललं होतं मला माहिती नाही, परंतु माझ्या मनामध्ये वादळ उठलं होतं. मला वाटलं होतं मी आता काकूला तिथेच. मग काकू मला म्हणाली, तुझ्यासोबत जी मुलगी लग्न करेल ना, ती खूप भाग्यवान असेल, कारण तू स्त्रियांचा खूप आदर करतो, त्यांच्या भावना चांगल्या प्रकारे समजून घेतोस. ती तिच्या बोलण्यामध्येच मग्न होती, पण अचानक तिचं लक्ष माझ्याकडे गेलं आणि मी एवढ्या थंडीमध्ये काही अंगावर न घेता तिच्याजवळ बाजीवर बसलो होतो. मग ती म्हणाली, अरे रवी, बाहेर खूप थंडी वाजत आहे, माझ्या रगीमध्ये ये. हे ऐकून माझं हृदय जोरजोरात धडधडायला लागले. हे माझ्यासोबत काय होत आहे मला समजतच नव्हते. आता आम्ही दोघी एकाच रगीमध्ये होतो. ती म्हणाली, सॉरी, मी तुला माझं दुःख सांगत बसले आणि मला जाम मिठी मारली आणि थोडं हसत बोलू लागली, तुझ्या मनामध्ये असा विचार नाही आला की तुला पण एखादी सुंदर गर्लफ्रेंड हवी? मी म्हणालो, विचार तर आहे, पण अशी गर्लफ्रेंड आतापर्यंत मिळालीच नाही. ती म्हणाली, तुला कोणत्या प्रकारची गर्लफ्रेंड पाहिजे? आणि मी पण झटकन म्हणालो, काकू, तुमच्यासारखीच पाहिजे. मग ती माझ्याकडे बघून म्हणाली, असं, तुला माझ्यासारखीच का पाहिजे? मी म्हणालो, तुम्ही खूप सुंदर, समजदार आणि चांगल्या मनाचे व्यक्ती आहात. काकू म्हणाली, तू खोटं बोलत आहेस. तेव्हा मी म्हणालो, मी खोटं का बोलेल? नंतर काकूने मला असा प्रश्न विचारला. मी विचारतच पडलो. ती म्हणाली, मी तुला आवडते का? मी म्हणालो, नुसती आवडत नाही, तर तुम्ही मला खूप जास्त आवडता. आता मला थोडं वाटायला लागलं होतं की काकूसुद्धा माझ्यामध्ये इंटरेस्ट घेत आहे. बाहेर थंडी वाढत होती आणि इकडे आमची रगीमधलं वातावरण गरम होत होतं. काकू म्हणाली, रवी, तू पहिला व्यक्ती आहेस ज्यामध्ये मला इतके गुण दिसत आहेस. असं वाटत होतं की काकूला माझ्यासोबत बोलून खूपच आनंद होत होता. आणि होणार का नाही, प्रत्येक व्यक्ती स्तुतीचा भुकेला असतो. मला काकूला एक गोष्ट सांगायची होती, पण शब्द जिभेवर येताच थांबत होते. असं वाटत होतं काकूला मी बोलल्यावर वाईट वाटायला नको. मला नेहमी काकूंना आनंदी बघायचे होते आणि तिची सगळी दुःख मिटवायची होती. मग हिंमत करून मी काकूला सर्व बोलून टाकले. मी काकूंना म्हणालो, मी तुम्हाला एक सांगू इच्छितो, जर तुम्ही माझ्या बोलण्याचं वाईट नाही मानलं तर. तेव्हा काकू म्हणाली, रवी, तू काही बोलू शकतोस मला, मी तुझ्या कुठल्याच गोष्टीचं वाईट मानून घेणार नाही. काकू, मी तुम्हाला बाळाचं सुख देऊ शकतो. हे ऐकता काकू एकदम शांत झाली आणि मी थोडं घाबरलो. आणि काही वेळ असंच शांत राहिल्यानंतर मी काकूला म्हणालो, काकू, मला माफ करा जर मी काय वाईट बोललो असेल. काकू म्हणाले, अरे नाही रवी, तू काही चुकीचं बोलत नाहीस. मी तर हा विचार करते की काही चुकीचं तर होणार नाही ना. तेव्हा मी काकूला म्हणालो, मला तर असं वाटतं बरेच काही ठीक करण्याकरता तर थोडंसं जर चुकीचं केलं तर यात काय वाईट आहे? काकू म्हणाली, मी तुझ्या बोलण्याशी सहमत आहे,
पण मला विचार करायला थोडा वेळ पाहिजे. मी म्हणालो, मग तुम्ही विचार करा. मग आम्ही झोपी गेलो आणि दुसऱ्या दिवशी मला सकाळी उठून लवकर लग्नाला जायचे होते. तेव्हा काकू म्हणाली, रवी तू तिथूनच तुझ्या घरी जाऊ नकोस, तर माझ्याकडे परत ये, मी तुझी वाट पाहिन. मग मी लग्नाला निघून गेलो. पण काकू त्या दिवशी लग्नाला आलीच नाही. रात्रीचे 9 वाजले होते. मी जेवण केलं आणि काकूच्या घरी निघालो. काकू माझी वाटच पाहत होती आणि माझ्याकडे पाहून म्हणाली, मी तुला दिवसभर खूप मिस केलं रवी. मी म्हणालो, मी तुम्हाला खूप मिस केलं. मग काकूने कॉफी बनवली. कॉफी पिऊन आम्ही बेडवर बसलो आणि काकू म्हणाली, रवी मी तुझ्या कालच्या बोलण्याशी सहमत आहे. मी म्हणालो, काकू बघा, तुमच्या इथून पुढच्या जीवनामध्ये आनंदच आनंद असेल. आणि आम्ही एकमेकांच्या मिठीमध्ये एक होत गेलो. दुसऱ्या दिवशी काकू खूप आनंदी दिसत होती आणि मी त्यांना बघून खूप आनंदित झालो. काकू म्हणाली, रवी तू माझी प्रत्येक इच्छा पूर्ण केली आहेस, त्याच्याकरता तुला खूप खूप धन्यवाद. मी म्हणालो, काकू याकरता आभार मानायची आवश्यकता नाही, मला तर फक्त तुम्हाला आनंदीच पाहायचे होते. आणि मी देवाला प्रार्थना करेल की तुम्ही सतत असंच आनंदित खुश राहा. आणि अशा प्रकारे मी काकूच्या घरी 2 दिवस राहिलो. मी काकूला सर्व प्रकारचा आनंद देण्याचा प्रयत्न केला. मी जेव्हा तिथून निघू लागलो तेव्हा काकूच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. मी गळ्यामध्ये पडलो आणि तिला परत भेटण्याचे वचन देऊन मी तिथून निघालो. 2 महिन्याच्या नंतर मला काकूचा फोन आला. ती म्हणाली, मी आई होणार आहे. आणि मला हे ऐकून खूप आनंद झाला. काही दिवसानंतर काकूला एक मुलगा झाला आणि माझे मन खूप होत होतं की माझ्या मुलाला मी आता भेटून त्याला बघून यावं. परंतु त्या काकूचा आणि आमच्या परिवाराचा जास्त काही संबंध नव्हता आणि विनाकारण मी त्यांच्या घरी जाणं ठीक नव्हतं. त्यावेळेस स्मार्टफोनसुद्धा नव्हते की मी आता माझ्या मुलाला भेटेल, त्याचा फोटो बघेल. आणि मग 2 वर्षानंतर असंच एका नातेवाईकाच्या लग्नामध्ये माझी आणि काकूची भेट झाली आणि तिथं मग मी माझ्या मुलाला बघितलं. तेव्हा माझे डोळे पाणावले आणि मी खूप आनंदी झालो. परंतु मी माझ्या आनंदावर नियंत्रण ठेवलं. काकू खूप खुश दिसत होती. तिला आनंदित पाहून मलाही वाटलं माझं जीवन आता सफल झालं. तर मित्रांनो, गोष्ट जर चांगली वाटली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.